चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 10 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेला आपण गुरूंना आदर देणे, गुरूंचा मान सन्मान करणे, गुरूंच्या स्मरणात काही सेवा करणे, ह्यासाठी अत्यंत प्रभावी अशा सेवा आपल्याला करायच्या। मग तुमचे गुरु कोणते असू द्यात, दत्त महाराज असू देत, स्वामी समर्थ महाराज असू देत, गजानन महाराज असू द्या, शिर्डीचे साईबाबा असू द्यात, ह्यांची तर सेवा करायची आहे। पण ज्या गुरूंनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं ते सगळ्यात महत्त्वाचे गुरु कोण, तर आईवडील। ह्या आईवडिलांना सुद्धा तुम्ही गुरुपौर्णिमेला सगळ्यात पहिल्यांदा सकाळी त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक होऊन त्यांना नमस्कार करून पहिला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि मग आपले जे गुरु कोण आहेत स्वामी समर्थ महाराज ह्यांची सेवा करायची आहे। ह्या दिवशी केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या जे केंद्र आहेत तिथे दिवाळीसारखं वातावरण असतं बघा। कोणी मोठमोठ्यानं सारा अमृतचे पारायण करतात, कोणी गुरुचरित्राचं 1 दिवसाचं पारायण करतात, कोणी गिटार वादनची सेवा घेतात, कोणी झाडूची सेवा घेतात। अशा अतिशय महत्त्वाच्या सेवा गुरुपौर्णिमे दिवशी सेवेकरी घेत असतात। तर आता मी तुम्हाला 11 दिवसाची जी सेवा सांगणार आहे ती तुम्हाला करायची। ही सेवा कधीपासून सुरू करायची, तर 30 जूनपासून 10 जुलै 11 दिवस होतात। ह्या 11 दिवसात तुम्ही ज्या सेवा कराल त्या मनापासून केल्या तर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कशाचीच कधी कमी पडू देणार नाही बघा। अशक्य ही शक्य करतील स्वामी, म्हणजे जे अशक्य गोष्टी आहेत ते सुद्धा स्वामी समर्थ महाराज आपल्या शक्य करतात। आणि जो कोणी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाजवळ जातो त्याला स्वामी समर्थ महाराज कधीच अंतर देत नाहीत, कधीच त्याचं वाईट करत नाही। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। ज्यावेळेला मला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जायचं होतं त्यावेळेला असेच आमच्याकडे एक घरात सुतारकाम देवघर बनवायचं चालू होतं आणि ते सुतार आलेले आणि त्यांना मी माझ्या आयुष्यात त्यावेळेला इतक्या अडचणी होत्या, मी फार ट्रेसमध्ये होते, दुःखी होते। मग मी त्या सुतारांना म्हटलं असं असं मला जायचं। ते म्हटले मॅडम तुम्ही जयसिंगपूरला जावा आणि तिथे तुम्ही केंद्रात पहिल्यांदा जाऊन या। मी ज्यावेळेला गेले त्यावेळेला लॉकडाऊन होतं आणि 3 ते 4 वेळेला गेले तर पूर्ण बंद होतं आणि एक दिवस असंच गेले आणि पाठीमागच्या दरवाज्यातून कोणीतरी सांगितलं तिकडून जावा चालू आहे। मी गेले, स्वामी समर्थ महाराजांना बघितल्यानंतर पहिल्यांदा मी मन भरून रडले। स्वामींना माझी सगळी हिस्ट्री सांगितली, म्हणजे जे काय माझ्या आयुष्यात घडते ते सगळं सांगितलं आणि त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांनी मला त्यांच्या चरणाजवळ घेतलं, त्यांची सेवा करून घ्यायला सुरू केलं। आज मी सगळी व्यवस्थित आहे। म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाजवळ जो कोणी जाईल त्याच्या आयुष्यात कशाचीच कमी पडत नाही। आता सेवा कोणत्या करायच्या 11 दिवसाच्या, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सारा अमृतची सेवा जर केली, 11 माळी जप केला, तारक मंत्र केला तर अतिशय प्रभावी। काय करायचं, तुम्ही दररोज तुम्हाला समजा शक्य नसेल संपूर्ण सारा अमृत वाचणं तर एक अध्याय किंवा आता 11 दिवस म्हणजे 21 अध्याय, रोज 2 अध्याय घ्या, 10 दुनी 20 आणि गुरुपौर्णिमे दिवशी 1 अध्याय घ्या। असंही तुम्ही करू शकता। दररोज तुम्हाला शक्य असेल तर संपूर्ण सारा अमृत 11 पारायण होतील, 11 माळी जप तर तुम्हाला करायचाच आहे आणि 1 वेळ तारक मंत्र म्हणायचे। समजा तुम्हाला 11 माळ्यात जप करणं शक्य नसेल तर उठता बसता श्री स्वामी समर्थ म्हणा। 1 माळ जी आहे ती तुम्ही जर मनापासून केली, अगदी अंतर्मनातून ती नामस्मरण केलं, समोर ते स्वामींपर्यंत ती सेवा पोचत असते, तुमची हाक पोचत असते। आणि जपाच्या माळेवर कधीही स्वामी समर्थ महाराजांची नामस्मरण केलं तर अतिशय चांगलं, कारण एकाग्रता वाढते। ह्या 2 बोटामध्ये माळ घालायची, हा बोट लावायचा नाही अंगठ्याजवळ, अंगठ्याने ह्या बोटावरती माळ ठेवायची, ह्या बोटानं ओढायचं आणि स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, काही गडबड काही नाही। तुम्हाला 11 माळ्या गडबड करण्यापेक्षा 1 माळ मनापासून करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हे प्रत्येक मंत्र म्हणत असताना स्वामींचा चेहरा तुम्ही समोर आणा, स्वामींची मूर्ती समोर आणा,
स्वामींपर्यंत तुमचं हे नामस्मरण पोचेल आणि तुम्ही म्हणाल त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील, हे नक्की मी तुम्हाला अगदी खात्रीशीर सांगते. त्यामुळं कुठलीही सेवा करत असताना मनापासून करा. सेवा करत असताना तुम्ही करायची म्हणून केला तर तुम्हाला कुठलंच फळ मिळणार नाही. दुसरी गोष्ट, समजा तुम्ही ह्या सगळ्या सेवा करणं शक्य नसेल तर एक वेळ तरी तारक मंत्र म्हणा. मी खरं सांगते, मी श्री सूक्तची सेवा चालू आहे म्हणून मी आता चालू केली, पण 30 तारखेपासून स्वामी समर्थ महाराजांच्या 11 दिवसाची मी जी सेवा करणार आहे ती सेवा माझी प्रत्येक वर्षी असते की दररोज 11 वेळा तारक मंत्राची असते आणि सारामृतची आणि 1 माळ नामस्मरण. तुम्ही अशी करू शकता, दररोज 11 वेळा तारक मंत्र म्हटलात तरी चालेल. आणि सगळ्यात विशेष म्हणजे दररोज स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती मी कच्च्या दुधाचा अभिषेक तारक मंत्र एकदा म्हणत करत असते. हे सुद्धा तुम्ही केलात तरी अतिशय चांगलं. ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुपौर्णिमा, पौर्णिमा, दत्त जयंती, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन, पुण्यतिथी, ह्या विशिष्ट तिथीला तर तुम्ही पारायण ही करत जा किंवा तुम्ही सेवा करत जा. आणि शक्य असेल तर तुम्हाला या दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी अक्कलकोटला, गिरनारला, गाणगापूरला, नरसिंहवाडीला शक्य असेल तर जाऊन दर्शन घेऊन गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन तुमच्या मनातल्या जर इच्छा बोलला तर नक्की तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनचं क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कधी. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ महाराज सेवा करून घेतात. आपण करणारे कोणीही नाही. जोपर्यंत स्वामींच्या चरणाजवळ तुम्ही जात नाही तोपर्यंत स्वामी तुमची कुठलीही सेवा करून घेत नाही. कर्म चांगले ठेवा, स्वामी समर्थ महाराज सगळं करून घेतील. श्री स्वामी समर्थ.